इकडे लक्ष द्या। मास्टर एसके क्लासेस मध्ये परत आपलं स्वागत आहे। वर्ग 8वा गणित विषय समांतर रेषा व छेदिका। छेदिकेमुळे तयार होणारे 8 कोन, त्यामध्ये आपण आता सराव संच दुसरा सोडून घेत आहोत। 2.2 योग्य पर्याय निवडा। शेजारील आकृती पहा, योग्य पर्याय निवडा। शेजारील आकृतीत जर रेषा एम रेषा एन समांतर आहे, रेषा एम समांतर रेषा एन असेल आणि रेषा पी ही त्यांची छेदिका आहे, पण रेषा पी ची छेदिका आहे, तर x ची किंमत किती काढा। आता तुम्हाला माहित आहे हे दोन कोणते कोण आहेत? छेदिकेमुळे तयार होणारे आंतरकोन। बघा, छेदिकेमुळे छेदिका पी मुळे आंतरकोन कोणाच्या जोडीचे माप बरोबर 180 अंश असते। आता अंतरकोन कोणते? म्हणून 3x अधिक x बरोबर 180 अंश। काय अंतरकोन हे 3x आणि x 80। आता 3x आणि x किती झालं? म्हणून 4x बरोबर 180। म्हणून नीट बघा, हे 4x भागिले 1 भागिले 4 बरोबर 180 भागिले 4। हे 4 4 कटलं, 4 1 4, 4 1 16, 4 5 20, 2 उरले, हे 45 अंश। तर x म्हणून x बरोबर किती आलं? 45 अंश पहिला कोण हा। आणि दुसरा कोण किती असेल मग दुसरा? म्हणून 3x बरोबर 45 गुण 3x बरोबर 3 गुणिले 45 बरोबर 3 5 15, 3 4 12 13, 135 अंश। तर x ची किंमत काढा म्हणले। x ची किंमत आपल्याला किती आली मग? 45। बघा इथं तुम्हाला खाली पर्याय दिलेले होते, मी पर्याय दिले नाही। 45 सी उत्तर आहे, 45 अंश। बघा हे ए 135 अंश, बी 90 अंश, सी 45 अंश आणि डी 30 अंश। म्हणजे याचं उत्तर काय? हे सी। याचं उत्तर काय आलं मग? x ची किंमत किती आहे मग? 45 अंश। आपल्या x ची किंमत 45 अंश। लक्षात आलं? आता दुसरा प्रश्न पाहूया। आता इकडे लक्ष द्या, दुसरा प्रश्न आहे। शेजारील आकृतीत रेषा ए समांतर रेषा बी, ह्या रेषा ए ला ही रेषा बी समांतर आहे आणि रेषा एल ही त्याची छेदिका आहे। हे रेषा एल ही त्याची छेदिका आहे, तर x ची किंमत काढा। हे 4x आहे, हे 2x आहे का नाही? हा, हे 2x आहे। हे 2x असेल तर हे सुद्धा 2x का सांगा बरे? संगत कोण। म्हणून 4x अधिक 2x ह्याचा संगत कोण आहे की नाही? ह्याचा संगत कोण? इथं 4x आणि 2x ची झाले सांगा। हा, 4x आणि 2x सांगा कोणती झाले? म्हणून बघा 4x अधिक 2x बरोबर 180 अंश। हे कोणते कोण झाले? हे पाहे, हे कोण, हा कोण, हा संगत कोण आणि हा लगतचे कोण। कारण लगतचे कोण कळलं? आता बघा, म्हणून किंवा अंतरकोन हा आहे, तर याचा हे 2x अंतरकोन लिहा। म्हणून काय लिहिता येते? अंतरकोनाची जोडी। हे 2x आहे, तर हा सुद्धा काय होतो? 2x होतो। मग अंतरकोन हा 4x आणि हा 2x किती झाला मग? 180। मग किती झाली? 4 आणि 2 6x बरोबर 180। म्हणून 6x भागिले 6 बरोबर 180 भागिले 6 भागाकार गुणधर्म वापरून
6 1 6 6 3 18 बरोबर 30 म्हणून x बरोबर 30 अंश. हा कोण कितीचा आहे मग 30 दुनी 60 अंशाचा. हा कोण 120 चा. याचं उत्तर काय आहे मग 30. कुठे आहे 30 डी. उत्तर बरोबर डी. ह्या पाय डी उत्तर 30 अंश. आता प्रत्येक कोणाचं माप ह्या कोणाचं माप किती असेल मग 2x म्हणजे 30 च्या दुप्पट 60 अंश. ह्या कोणाचं माप किती असेल 30 च्या 4 पट 120 अंश. लक्षात आलं. हा चला आता परत आपण सराव संच 2.2 मध्ये दुसऱ्या गणित आपण सोडून घेऊया. सोबतच्या आकृतीत रेषा पी समांतर रेषा क्यू आहे. रेषा टी व रेषा एस या छेदिका आहेत. यावरून माप कोन x व माप कोन y ची मापे काढा. या पाय रेषा P आणि रेषा Q समांतर रेषा आहेत आणि या रेषा दोन्ही रेषाचे बघा ही T पहिली छेदिका आहे आणि S ही दुसरी छेदिका आहे. T ह्या छेदिकेमुळे या ठिकाणी 40 अंशाचा कोन तयार झाला. आता तुम्हाला माहित आहे हा 40 अंश झाला की हा किती होतो 140. हा 140 हा 40 हा 140 हा 40 कळलं. हा 140 हा 140 लक्षात आलं तुम्हाला. आणि हा 40 बघा हे कोण 40 हा कोण कोणता कोण आहे. हा कोण सांगा. हे दोन्ही कोण संगत कोण. ही 40 चा मग हा कितीचा झाला 140 चा. बघा म्हणून x बरोबर 180 वजा 40 बरोबर 140 अंश. हा 140. आता पुढचा तिकडचा बघू. नंबर 1 आता 2 म्हणून y बरोबर आता हे y आता हे 70 तर हा 70 आहे आणि या दोन्हीच्या मापाची बेरीज 180 अंश. हे कोणते कोण आहेत अंतरकोन. अंतरकोनाच्या जोडीची मापाची बेरीज 180 अंश असते. म्हणजे हा 70 हा विरुद्ध कोन हा 70 हा किती मग 180 वजा 70 110 अंश. कळलं. x कोनाचं माप 140 अंश आणि y कोनाचं माप 110 अंश. कळलं का तुम्हाला. लक्षात आलं का नाही. या पहा इकडे बघा हा 40 हा 40 अंशाचा हा 140 हा 140 इथं बघा हा 40 हा 140 हा 140 हा 40 तसंच हा 70 हा 110 हा 70 हा 110 आणि हा सुद्धा 110 हा 110 हा 70 हा 70. लक्षात आलं तुमच्या. बघा आता हे विरुद्ध कोन एकरूप हे विरुद्ध कोन एकरूप हे विरुद्ध कोन एकरूप विरुद्ध कोन एकरूप एकरूप हे एकरूप. लक्षात आलं. अशा रीतीनं दुसरा तर तिसरा. हा परत आपण सराव संच म्हणजे तिसरं गणित आपण सोडून घेऊया. सोबतची आकृती पहा. सोबतच्या आकृतीत रेषा P समांतर रेषा Q रेषा P समांतर रेषा Q व रेषा L समांतर रेषा M रेषा L समांतर रेषा M. याचा अर्थ आणि माप कोन A माप कोन B माप कोन C ची माप काढा. याचा अर्थ काय लक्षात घ्या. ह्या दोन समांतर रेषा आहेत म्हणजे ह्या दोन छेदिका आहेत. ह्या दोन समांतर रेषा आहेत म्हणजे ह्या दोन त्याच्या छेदिका आहेत. कळलं. म्हणजे दोन समांतर रेषेच्या दोन समांतर रेषा ह्या छेदिका आहेत. रेषा P व रेषा Q च्या छेदिका रेषा L आणि रेषा M आहेत. किंवा समांतर रेषा L व समांतर रेषा M च्या छेदिका रेषा P व रेषा Q आहेत. म्हणजे याचा अर्थ काय. हा जर कोन 80 अंशाचा असेल तर हा कोन सुद्धा 80 अंशाचा होतो. हा 80 अंशाचा झाला की हा कोन कितीचा होईल मग आता सांगा पाहू. म्हणून कोन A बरोबर 180 वजा 80 बरोबर 100 अंश. आलं. हे कोन याचं माप किती आलं तुम्हाला सांगा बघू. आता हे 100 अंश. आता कोन
बीचं माप काढायचं तुम्हाला. कोण बीचं कळलं की नाही. पाहि हा कोण एकरूप म्हणजे हा बी 80. लक्षात आलं. हा 80 असेल तर हा 100, हा 80, हा 100. मग हा किती बी किती येईल 80. म्हणून माप कोण बी बरोबर 180 वजा 80 बरोबर 100. 180 वजा 100 बरोबर 80 अंश. पाहिजे माप कोण बी किती किती आला किती आला ह्या 100 तर हा 80 आला. आता माप कोण सी काढायचा आहे. म्हणून माप कोण सी बरोबर हा माप कोण सी काय ह्या बीचा संगत कोण आहे समान कोण आहे. माप कोण सी चा बघा माप कोण सी हा माप कोण बी चा संगत कोण आहे. हा संगत जोडीतील कोण आहे. बघा म्हणून माप कोण सी बरोबर माप कोण सी बरोबर कोण बी. कळलं. कोण सी बरोबर कोण बी. म्हणून कोण सी बरोबर 80 अंश. आता उत्तर ए बरोबर 100 अंश, बी बरोबर 80 अंश आणि सी बरोबर 80 अंश. कोण सी लक्षात. बघा सराव संच 2.2 मध्ये चौथं गणित. सोबतच्या आकृतीमध्ये रेषा ए समांतर रेषा बी व त्याची छेदिका एल ही छेदिका आहे. दिलेल्या मापावरून कोण एक्स कोण वाय कोण झेड ची मापे काढा. आता पाहिजे ह्या दोन ए आणि बी ह्या दोन समांतर रेषा आहेत आणि त्याची ही आणि ही छेदिका आहे. छेदिकेमुळे या समांतर रेषेवर छेदिकेमुळे आंतरकोनाच्या बाह्य आंतरकोनाच्या व्युत्क्रम कोनाच्या बाह्य व्युत्क्रम कोनाच्या संगत कोनाच्या लगत कोनाच्या आणि विरुद्ध कोनाच्या जोड्या तयार होतात. आता ह्याचं झेडचं माप आपल्याला पहिल्यांदा काढायचं आहे. आता हे झेडचं माप आपण काढूया. इकडे बघा ह्याचा हा लगत कोण आहे. म्हणून आता बघा लगतच्या कोनांच्या मापांची बेरीज बरोबर 180 अंश. कळलं. आता म्हणून आता हे आपल्याला काढायचं आहे. इकडे बघा काय करायचं आहे आपल्याला. झेड बरोबर 180 वजा 105 बरोबर 75 अंश. कळलं. ह्या झेडची किंमत किती आली 75 अंश. आता आला. आता बघा हा कोण आणि हे दोन कोण काय हे कोणते कोण आहेत हे सांगा पाहू बरं. संगत कोण आहे. ह्याचा संगत कोण हा ह्याचा संगत कोण हा आहे का नाही. संगत कोण एकरूप असतात. बघा आता पुढचं झेड झालं. आता काय एक्स. माप कोण एक्स बरोबर बघा माप कोण एक्स बरोबर 105 अंश. कारण कळलं की नाही. कारण संगत कोनाची जोडी. कारण बघा झेड आणि एक्स हे संगत कोण आहे. संगत कोनाची जोडी. कळलं. हे ह्याचा संगत कोण हा ह्याचा संगत कोण हा. लक्षात आलं. आता हा 75. मग आता हा काय बघा हा 75 आणि आता ह्याचा बघा ह्याचा सुद्धा हा काय हा सांगा. हा संगत कोण आहे का नाही. हा याचा संगत कोण आहे आणि म्हणून ह्याचा संगत कोण हा आहे. लक्षात आलं का. याचा संगत कोण हा आहे वरून
याचा संगत कोण आता हे म्हणजे इथं हे 105 हे 75 हे 105 आता हे किती 75 हे 75 आणि हे 105 आला. आता बघा हे आता हे कसं काढायचं मग तुम्हाला 105 याचा हा संगत कोण आहे याचा हा कळलं का किंवा बाह्य उत्क्रम कोण आहे माप कोण झड बरोबर माप कोण झड बरोबर किती आलं माप कोण वाय बरोबर माप कोण वाय बरोबर सुद्धा 105 अंश. कारण बघा त्या कोणाचा हा जो कोण आहे ना ह्या कोणाचा हा कोणता कोण आहे बाह्य उत्क्रम बाह्य कोण आहे कळलं की नाही. हा चला आता पहा सराव संच 2.2 मध्ये आखरी प्रश्न शेजारील आकृतीत रेषा P समांतर रेषा L समांतर रेषा Q तर दिलेल्या मापावरून x चे माप काढा. आता बघा रेषा P समांतर रेषा L रेषा L समांतर रेषा Q याचा अर्थ काय रेषा P समांतर रेषा Q म्हणून आता बघा आता हा 40 असेल तर हा जो कोण आहे हा कोण एवढा हा कोण ह्याचा हा कोणता कोण आहे उत्क्रम कोण आहे उत्क्रम जोडीतील कोण आहे उत्क्रम कोण एकरूप असतात म्हणून हा किती अंश झाला 40 अंश. आता ह्याचा उत्क्रम कोण हा आहे हा किती अंश झाला 30 अंश. आता एकूण किती होईल पाहू आता म्हणून बघा माप कोण x बरोबर 40 अंश अधिक 30 अंश बरोबर 70 अंश. कारण उत्क्रम कोणाच्या जोडीतील कोण ह्याचा उत्क्रम कोण हा मी एवढा ह्याचा उत्क्रम कोण एवढा या दोन्ही कोणाची बेरीज 70 40 आणि 30 70 लक्षात आलं. विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास. तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका. त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील.